नमस्कार, मी राहुल. तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही. चला पुढचे प्रश्न बघूयात. या प्रश्नामध्ये थिटा इक्वल्स टू 17π/3 दिलेला आहे आणि आपल्याला टॅन थिटा मायनस कॉट थिटा विचारलेला आहे. आता याच्या ज्या व्हॅल्यू आहेत ते चारीपैकी एक आन्सर असणार हे पक्का आहे. त्याच्यामुळे ऑप्शन्स वाचण्याची गरज नाही, आपल्याला आपण डायरेक्ट सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. आता ज्यावेळेस थिटा असा दिलेला असतो 17π/3, तर ती व्हॅल्यू मी आधी सबस्टिट्यूट करतो आणि मग आपण बघूयात की त्याला कसं रिड्यूस करता येईल. मायनस कॉट ऑफ 17π/3. तर ही जी व्हॅल्यू आहे या व्हॅल्यूला असं लिहायचं की जे 3ने डिव्हिजिबल असेल. मग 3ने डिव्हिजिबल 17च्या जवळची कोणती टर्म्स आहे, तर इट इज 18, राईट. तर मग यालाच आपण कसं लिहू शकतो, टॅन ऑफ 18π मायनस π/3 आणि मायनस कॉट ऑफ 18π मायनस π/3. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की इथे मी 18πच का घेतलं, 15π का नाही, कारण 15ला पण 3ने डिवाइड होतं आणि ती पण 17च्या जवळची आहे. तर त्याच्यामागे रिझन असं आहे की π/3 टॅन ऑफ π/3 ची व्हॅल्यू आपल्याला इझिली फाइंड आउट करता येईल, पण टॅन ऑफ 2π/3 याची व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करता येणार नाही. ती जी स्टेप आहे ती पुढच्या स्टेपमध्ये क्लिअर होईल. म्हणून अशा टर्ममध्ये हे करायचं की जी व्हॅल्यू ही इझिली डिवाइड व्हायला पाहिजे आणि इथे पण अशी व्हॅल्यू आली पाहिजे की जी आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. सो बऱ्याच वेळेस या टाईपचे प्रश्न येतात. आता इथे काय येणार बघा, टॅन ऑफ 6π मायनस π/3 मायनस कॉट ऑफ 6π मायनस π/3. आता एक सिंपल एक्सप्रेशन आहे की टॅन ऑफ 1π 2π 3π 4π काही जरी असलं, फुल अँगल जर असेल तर फर्स्ट टर्म त्याचे टॅनच लिहून ठेवायचा. इथे पण कॉट किंवा कोणता जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल आणि फुल अँगल म्हणजे 1π 2π 3π π/2चा मल्टिपल नाही, म्हणजे π/2 3π/2 या टाईपचे नाही. जर तसं आलं तर टॅनचा कॉट होतो, कॉटचा टॅन होतो. पण इथे फुल अँगल आहे म्हणून म्हणजे मल्टिपल ऑफ पाय. सो मल्टिपल ऑफ पाय जर असेल तर डायरेक्टली त्याचा कॉटच ठेवायचा आणि कॉट ऑफ π/3 बिंदास लिहून ठेवायचं, काही अडचण नाही. आता फक्त आपल्याला डिटरमाइन करायचं आहे की यांच्या साईन कोणकोणत्या आहेत. याचा ऑलरेडी एक साईन मायनस होता. आता याची साईन कशी आहे हे कसं डिटरमाइन करायचं, तर त्याला पण सिंपल रिझन आहे की 6π मायनस π/3 हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो ते आधी डिटरमाइन करा. आता 6π म्हणजे कुठे, तर हे बघा, हा पाय, हा 2π, हा 3π, हा 4π, 5π आणि 6π मायनस π/3. π/3 म्हणजे किती, 60 डिग्री, आणि 60 डिग्री म्हटल्यानंतर तो येणार फोर्थ क्वाड्रंटमध्ये. सो हा जो अँगल येतोय हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये येतोय. मग हा अँगल जर फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल तर हा रूल माहिती आहे तुम्हाला की ॲड शुगर टू कॉफी. म्हणजे याचा अर्थ काय, तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये फक्त कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहेत, बाकीचे सगळे निगेटिव्ह आहेत. त्याच्यामुळे याला मायनस साईन येणार आणि याला मायनस साईन येणार. या क्वाड्रंटमध्ये सगळेच पॉझिटिव्ह, या क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह, बाकीचे सगळे निगेटिव्ह. या क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, बाकीचे सगळे निगेटिव्ह. सो त्याच्यामुळे इथे कॉस आहे, कॉस आणि सेकच पॉझिटिव्ह आहेत, बाकीचे निगेटिव्ह आहेत आणि आपल्या याच्यात टॅन π/3 आलेला आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर येणार मायनस टॅन π/3 प्लस कॉट π/3. आता टॅन π/3 ची व्हॅल्यू किती आहे, टॅन ऑफ 60, त्याची व्हॅल्यू आहे √3. सो हा आला मायनस √3 आणि याची व्हॅल्यू किती आहे, कॉट π/3 ची, कॉट 60 ची व्हॅल्यू ती आहे 1/√3. सो याला जर आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर ते येणार -3 प्लस 1/√3, म्हणजेच डायरेक्टली -2/√3. आणि -2/√3 हेच तुमचा आन्सर आहे आणि त्याचा ऑप्शन आहे ऑप्शन डी, डेली. सो त्याचा ऑप्शन आहे तो ऑप्शन डी, डेली. तर या प्रश्नामध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स टू द बेस e² विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड करायचा आहे. सो तुम्हाला माहिती आहे लॉग एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह असतो, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. पण इथे सगळ्यात महत्त्वाची जी टर्म आहे ती याचा बेस असतो इथे e. जर e बेस असेल तरच याचा डेरिव्हेटिव्ह 1/x होतो. आता इथे e बेस नाही आहे, इथे e² बेस आहे. त्याच्यामुळे आधी याला आपल्याला बेस e मध्ये कन्वर्ट करायला लागेल, बेस e मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ते बेस e मध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर आपण लॉगची एक प्रॉपर्टी स्टडी केलेली आहे, लॉग m/n. याला असं लिहू शकतो, लॉग m टू द बेस e
अपॉन लॉग एन टू द बेस ई. बेसिकली आपण इथे कोणता पण बेस ठेवू शकतो, पण आपल्याला इथे ई हवा आहे म्हणून मी ई आणि ई घेतोय. मग आता हा जो आहे, हा जो फंक्शन आहे, त्या फंक्शनलाच मी कसं लिहितो बघा, त्याला वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई स्क्वेअर. यालाच मी असं लिहू शकतो, लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई अपॉन लॉग ऑफ ई स्क्वेअर टू द बेस ई. आता इथे ई स्क्वेअर टू द बेस ई आहे, सो 2 बाहेर आला, सो इथे झाला लॉग ऑफ लॉग एक्स. या लॉग एक्सचा बेस ईच आहे, काहीच लिहिलेलं नसेल त्यावेळेस बेस ईच असतो, डिवायडेड बाय 2 लॉग ई टू द बेस ई. आणि लॉग ई टू द बेस ईची व्हॅल्यू किती? 1. त्याच्यामुळे त्याला लिहिलं काय नाही लिहिलं काय, इट्स वन ऑफ द सेम. सो इथे काय मिळतंय बघा, आता वाय इज इक्वल्स टू किती मिळतंय? लॉग ऑफ ई लॉग एक्स डिवायडेड बाय 2. आता हा 2 कॉन्स्टंट आहे, सो याच्या डेरिव्हेटिव्हमध्ये फक्त हा बाहेर येणार, त्याच्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy बाय डी एक्स इक्वल्स टू लॉगचा डेरिव्हेटिव्ह हा 1/2 कॉन्स्टंट, त्याच्यामुळे बाहेर लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आधी 1 अपॉन लॉग एक्स येणार, आणि मग परत लॉग एक्स कंपोजिट फंक्शन थेरम जर अप्लाय केला तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 1/x. म्हणजेच याचा आन्सर झालं 1 अपॉन ट्वाईस एक्स लॉग एक्स. सो याचा आन्सर आहे तुमचा ऑप्शन आहे, ऑप्शन डी. सॉरी, ऑप्शन डी नाही तर ट्वाईस एक्स लॉग एक्स आहे. या टाईपचा आन्सर तुमच्या ऑप्शन्समध्ये नाही दिलेलं. ऑप्शन जर बघितले तर 2 अपॉन एक्स लॉग एक्स आहे, 1 अपॉन एक्स लॉग एक्स आहे, 1 अपॉन एक्स लॉग एक्स स्क्वेअर आहे, आणि हा 2 अपॉन लॉग एक्स आहे. सो या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आन्सर हे रिड्यूस करता येतं. हा जर 2 अपॉन लॉगच्या पॉवरमध्ये नेला तर इथे मिळेल एक्स लॉग एक्स स्क्वेअर. म्हणजेच तुमचा आन्सर झाला ऑप्शन सी. तर या प्रश्नामध्ये बघा, इन ट्रायंगल ABC विथ युजुअल नोटेशन, इफ cos of A is equals to sin B upon sin C, then the triangle is. याचे ऑप्शन्स आहेत ॲक्यूट अँगल, इक्विलॅटरल, ऑब्च्युअस अँगल और राईट अँगल ट्रायंगल. आता इथे हा जो क्वेश्चन आहे, फर्स्ट ऑफ ऑल हा जो क्वेश्चन हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समधून क्वेश्चन्स विचारलेला आहे. मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये आपण काही रूल्स स्टडी केलेले आहेत की जर साइन बी साइन सी, म्हणजे ते साइन बी आणि साइन सी रिलेटेड आहे या प्रश्नामध्ये, तर यासाठी तुम्हाला आधी साइन रूल अप्लाय करावा लागेल. आणि इथे आता कॉस ए ची व्हॅल्यू विचारलेली आहे, तर कॉस ए आपण कशाने फाइंड करू शकतो? तो कोसाइन रूल. सो साइन रूल आणि कोसाइन रूल काय आहेत? तर ते मी साइन रूल सांगतो, साइन ए अपॉन ए इक्वल्स टू साइन बी अपॉन बी इक्वल्स टू साइन सी अपॉन सी विच इज इक्वल्स टू के. आणि कोसाइन रूल काय सांगतो? तर आपल्याला कॉस ए चीच व्हॅल्यू हवी, म्हणून कॉस ए इज इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. तर हे नोटेशन कसे ट्रायंगलचे? तर बीच्या अपोजिट बी असतो, सीच्या अपोजिट सी असतो, आणि एच्या अपोजिट ए असतो. मग आता फक्त आपल्याला साइन बी अपॉन साइन सी इक्वल्स टू याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो इथे बघा, कोसाइन रूलने जर हे दोन आपण इक्वेट केले तर आपल्याला काय मिळतो? साइन बी अपॉन बी इज इक्वल्स टू साइन सी अपॉन सी. यालाच आपण कसं लिहू शकतो? तर साइन बी अपॉन साइन सी इक्वल्स टू बी अपॉन सी. सो हे झाले तुमचे साइन बी अपॉन साइन सी ची व्हॅल्यू. आणि आता कॉस ए ची व्हॅल्यू किती आहे कोसाइन रूल आहे? तर इट इज बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. सो हे दोन्ही इक्वेट करा. सो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc विच इज इक्वल्स टू बी अपॉन सी. सो इथे सी सी कॅन्सल, तो अगर सी सी कॅन्सल आहे तर इथे क्रॉस मल्टिप्लाय जर केलं आपण तर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इक्वल्स टू 2b स्क्वेअर. याला आपण अजून पुढे सॉल्व्ह केलं, सिम्प्लिफाय केलं, हा बी स्क्वेअर ट्रान्सफर केला, ए स्क्वेअर ट्रान्सफर केला, तर तुम्हाला मिळेल सी स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सांगू शकतात की सी स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. याचं काय असतं? कोणत्या ट्रायंगलमध्ये सी स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असतं? हे सगळ्यांना माहित आहे. कोणत्या ट्रायंगलमध्ये? तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये. हा काय? तर पायथागोरस थेरम आहे. त्याच्यामुळे राईट अँगल ट्रायंगलमध्ये सी स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, म्हणून आपला जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल, आणि म्हणजेच आपला ऑप्शन आहे डी. सो याचा आन्सर आलं ऑप्शन डेली. फॉर अ जीपी, इफ
m plus nth term is p and m minus nth term is q, then nth term is options p by pq, b option root pq, c option आहे p upon q आणि d option आहे q upon p. तर आता या प्रश्नामध्ये आपल्याला डिटरमाइन करायचं आहे की nth टर्म कोणती असणार आहे. आता nth टर्म फाइंड करायची असेल त्याच्यासाठी आधी आपल्याला tn चा फॉर्म्युला इथे माहीत असावा लागेल. सो जीपी साठी जर जीपी असेल, जीपी म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन, तर tn चा फॉर्म्युला असतो a इंटू आर रेस टू n मायनस वन. ए असते फर्स्ट टर्म, आर असते कॉमन रेशो. आता इथे टी एम प्लस एन किती असेल, तर त्याची व्हॅल्यू येईल ए इंटू आर रेस टू एम प्लस एन मायनस वन. आणि टी एम मायनस एन किती असेल, ए इंटू आर रेस टू एम मायनस एन मायनस वन. जर आपण क्वेश्चनमध्ये बघितलं तर एम प्लस एनथ टर्म ही तुम्हाला पी दिलेली आहे आणि एम मायनस एनथ टर्म ही क्यू दिलेली आहे. आता या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन आहे. आपल्याला काय फाइंड करायचं आहे ते पण मी इथे लिहून ठेवतो. आपल्याला फाइंड करायचं आहे टी एम. टी एमचा फॉर्म्युला काय असेल, ए आर रेस टू एम मायनस वन. तर आपल्याला एम मायनस वन मिळवायचं आहे. तर एम मायनस वन मिळवण्यासाठी इथे जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं, आपल्याला हा रिलेशन दिलेलं आहे, तर इथे आपल्याला हा एन एक्स्ट्रा मिळतं कारण इथे एम मायनस वन आहे ना. तर इथे हा एन जर आपण काही ऑपरेशन करून कॅन्सल करू शकलो या दोघांमध्ये, या दोघांचं काहीतरी ऑपरेशन करून ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन जर आपण ऑपरेशन केले तर आपल्याला एन जर कॅन्सल होत असेल तर आपल्याला आन्सर इझिली मिळेल. पण आता एन कॅन्सल कसा होईल, तर यांचं डिव्हिजन घेतलं तर काय होईल, तर हा प्लस एन आहे, हा डिव्हिजनमध्ये मायनस एन होईल, तो डिनॉमिनेटरमध्ये जाईल, 2n होईल, कॅन्सल होणार नाही. पण जर मल्टिप्लिकेशन घेतलं आपण तर मल्टिप्लिकेशनमध्ये इंडायसेसचे ॲडिशन होते आणि ॲडिशनमध्येच तो एम एन आणि मायनस एन कॅन्सल होते. म्हणून या दोघांचं काय घ्यायचं आहे, मल्टिप्लिकेशन. या दोघांचं मल्टिप्लिकेशन येणार पी क्यू आणि इकडे येणार ए स्क्वेअर आर रेस टू एम प्लस एन मायनस वन इंटू आर रेस टू एम मायनस एन मायनस वन. मग आता हे बेस सेम आहे त्याच्यामुळे यांचे इंडायसेसचे ॲडिशन होणार. सो इथे मिळतो तुम्हाला ए स्क्वेअर आर रेस टू ट्वाइस एम, हा प्लस एम मायनस एन कॅन्सल, मायनस वन मायनस टू इक्वल्स टू किती झाला, पी क्यू. जर आता याला आपण पुढे सॉल्व्ह केलं तर इथे मिळणार ए स्क्वेअर आर रेस टू 2 टाइम्स एम मायनस वन विच इज इक्वल्स टू पी क्यू. आपल्याला टी एम फाइंड करायचा होता. टी एम काय असतो, ए इंटू आर रेस टू एम मायनस वन. इथे पण त्याच फॉर्मॅटमध्ये टर्म आहे, फक्त आपल्याला कसं लिहावं लागेल, ए आर रेस टू एम मायनस वन स्क्वेअर इज इक्वल्स टू काय मिळेल, इथे पी क्यू मिळेल आणि तोच झाला तुमचा टी एम स्क्वेअर इक्वल्स टू पी क्यू. म्हणजेच टी एम इक्वल्स टू किती मिळतंय तुम्हाला बघा बरं, रूट ऑफ पी क्यू. हा सोपा क्वेश्चन आहे, फक्त एका फॉर्म्युल्यावरनं येतो आणि काहीतरी थोडेफार कॅल्क्युलेशनची ट्रिक. या ट्रिकमध्ये जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलेलं असेल, ही ट्रिक जर तुम्हाला व्यवस्थित कळाली असेल तर या टाईपचा कोणताच प्रश्न तुमचा चुकू शकणार नाही. ठीक आहे. सो याचा आन्सर आला ऑप्शन बी, बॉम्बे. ऑप्शन बी, बी फॉर बॉम्बे. रँडम व्हेरिएबल एक्स हॅज फॉलोइंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. एक्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत 1 2 3 4 5 6. तर त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे बघा, प्रोबॅबिलिटीज काय दिलेले आहेत ते पण बघा. तर के, 3K, 5K, 7K, 8K आणि के असं त्यांचं डिस्ट्रीब्युशन आहे. आणि आपल्याला जी व्हॅल्यू विचारलेली आहे ती व्हॅल्यू कशाची विचारलेली आहे, तर पी ऑफ 2 लेस इक्वल्स टू एक्स लेस दॅन 5. तर याचं सोल्युशन कॅल्क्युलेट करत असताना जी व्हॅल्यू विचारलेली आहे ती मी आधी लिहून ठेवतो. 2 लेस इक्वल्स टू एक्स लेस दॅन 5 म्हणजे पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2 आपल्याला चालेल, पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 3 चालेल, पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 4 चालेल. पण पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 5 चालेल का, तर डेफिनेटली नाही, कारण लेस दॅन 5 आहे. आणि पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2 ची इथे व्हॅल्यू बघा, टेबलमध्ये किती दिलेली आहे, 3K, नंतर दिलेली आहे 5K आणि नंतर दिलेली आहे 7K. तर या तिघांची ॲडिशन येते 15K. आता इथे 15K व्हॅल्यू मिळाली, पण आपल्याला केची व्हॅल्यू माहिती असावं लागेल. आणि केची व्हॅल्यू कशी फाइंड करायची, तर एक प्रॉपर्टी आहे डिस्ट्रीब्युशनची की सगळ्या प्रोबॅबिलिटीची जी समेशन असते, म्हणजे समेशन ऑफ ऑल द प्रोबॅबिलिटीज ही असते 1. त्याच्यामुळे इथे कसं येणार, K प्लस 3K प्लस 5K प्लस 7K प्लस 8K
प्लस के, सगळीकडे के के चालेत, इक्वल्स टू किती 1. मग हा झाला 9k. सो 1 + 3 4, 4 + 5 9, 9 + 7 16, 16 + 8 24 + 1 25. तर के ची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टली मिळेल 1/25. के ची व्हॅल्यू झाली 1/25. मग तुमच्या रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू किती होईल? सो रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू असेल 15 × 1/25. 5 5 कॅन्सल, इथे आला 3/5. तर तुमचा आन्सर येतो ऑप्शन ए. तुमचा आन्सर आला ऑप्शन ए. आता हा प्रश्न ज्यावेळेस तो सीटीत या टाईपचा प्रश्न आला तर तो प्रश्न पूर्ण सॉल्व्ह करत बसायचा का? तर अजिबात नाही. त्याला असं लिहायचं पण नाही. डायरेक्टली तुम्ही काय करायचं, इथं के ची व्हॅल्यू आधी फाइंड करून घ्यायची. के ची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टली या व्हॅल्यूज फाइंड केल्यानंतर यांची समेशन घेतल्यानंतर इक्वल्स टू 1 करायचं. ती ओरली समेशन कॅल्क्युलेट करायची, लिहत बसायचं नाही. हा सम असा आहे की जो जास्तीत जास्त 20 सेकंदात सॉल्व्ह होतो. जर तुम्ही लिहत बसले तर तुमचे तिथेच 10 सेकंद किंवा 20 सेकंद तसेच वाया जातील. सो हा सम तुमचा जर तुम्ही लिहिलं नाही तर तुमचा तो वेळ बेसिकली वाचतो आणि तो वेळ तुम्ही पुढच्या समसाठी युटिलाइज करा. ठीक आहे. प्रोबॅबिलिटीच्या सममध्ये, डिस्ट्रीब्युशनच्या सममध्ये एक स्टेप पण लिहू नका, ओरली कॅल्क्युलेशन करा. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायची आहे आणि कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे y = log x आणि पॉईंट पण दिलेला आहे की त्या पॉईंटला नॉर्मल फाइंड करायचे. आता नॉर्मल म्हणजे काय? तर नॉर्मल म्हणजे अशी लाईन जे परपेंडिक्युलर टू द टँजंट असते. आता लॉग एक्स, इथे लॉग एक्सचा ग्राफ ड्रॉ करण्याची गरज नाही तुम्हाला, पण मी एक फक्त समजण्यासाठी तो ड्रॉ करतोय. तो लॉग एक्सचा ग्राफ असा असतो आणि पॉईंट जो आहे तो तुमचा 1,0 आहे, म्हणजे इथे 1,0 पॉईंट आहे. सो या पॉईंटला तुम्हाला नॉर्मल फाइंड करायचे, म्हणजे ती एक अशी येईल नॉर्मल, कारण त्या पॉईंटला टँजंट ही अशी राहील आणि टँजंटला परपेंडिक्युलर नॉर्मल. मग आता इक्वेशन जर एखाद्या लाईनचं तुम्हाला इक्वेशन फाइंड करायचं असतं तर त्यावेळेस तुम्हाला एक तर पॉईंट माहीत असावे लागतात, 2 पॉईंट किंवा 1 पॉईंट 1 स्लोप माहीत असावं लागतं किंवा इंटरसेप्ट माहीत असावं लागतात. इथे तुम्हाला पॉईंट माहीत आहे पण स्लोप वगैरे काही माहीत नाही आहे, पण तुम्हाला स्लोप फाइंड करता येतो. कारण स्लोप ऑफ टँजंट काय असतो? तर बेसिकली स्लोप ऑफ टँजंट असतो dy/dx. सो dy/dx म्हणजेच असतो त्या पॉईंटला स्लोप ऑफ टँजंट. मग स्लोप ऑफ नॉर्मल आणि टँजंटच्या स्लोपमध्ये काय रिलेशन असतं? ते परपेंडिक्युलर आहेत एकमेकांना, त्यांच्यामुळे त्यांचा प्रॉडक्ट हा -1 असतो. म्हणून इथे आपल्याला स्लोप ऑफ टँजंट जर मिळाला तर आपल्याला स्लोप ऑफ नॉर्मल फाइंड करता येईल. आता स्लोप ऑफ टँजंट फाइंड करण्यासाठी y = log x ला डिफरन्शिएट करा. तर y = log x ला डिफरन्शिएट केल्यानंतर तुम्हाला dy/dx मिळेल 1/x. आणि जर तुम्ही पॉईंट सबस्टिट्यूट केला तर तुम्हाला स्लोप मिळेल, तुमचा पॉईंट आहे 1,0, तर तुम्हाला स्लोप मिळेल 1/1, दॅट इज 1. हा झाला स्लोप ऑफ टँजंट. नॉर्मलचा किती असेल स्लोप? नॉर्मलचा स्लोप असतो -1 स्लोप ऑफ टँजंट, याची व्हॅल्यू येणार 1. तर नॉर्मलचा स्लोप झाला, स्लोप ऑफ नॉर्मल झाला तुमचा -1. आता स्लोप तुम्हाला मिळाला, पॉईंट तुम्हाला मिळाला, तर तुम्ही स्लोप पॉईंट फॉर्म यूज करून इक्वेशन फाइंड करू शकता. पण एक लक्षात घ्या, जर तुम्ही स्लोप पॉईंट फॉर्म यूज करत असाल तर तुमचं इक्वेशन थोडं लेंदी होऊ शकतं किंवा तुम्हाला ते इक्वेशन लिहावं लागेल, मग व्हॅल्यूज पुट करावं लागतील. पण त्याच्यापेक्षा काय करायचं, तर ऑप्शनवरनं चेक करायचं कोणत्या याचा स्लोप -1 येतो. आता याचा स्लोप काय येणार आहे? तर ax + by + c जर अशी लाईन असेल, ax + by + c = 0 अशी जर लाईन असेल तर हिचा स्लोप असतो -a/b. -a/b हा जर स्लोप असेल तर हिचा स्लोप येतो -2. याचा स्लोप येणार -1/-2 म्हणजेच 1/2. याचा स्लोप येणार -1/-1 म्हणजेच 1. आणि याच डी ऑप्शनचा स्लोप फक्त -1 येतो. म्हणजे तुमचं ऑप्शन तर डी आलं, तर याचा आन्सर येणार ऑप्शन डी. पण जर समजा असं झालं की 2 लाईनचा स्लोप तुमचा -1 आला, तर मग कसं सॉल्व्ह करायचं? तर त्यासाठी तुम्हाला पॉईंट दिलेला आहे, तो पॉईंट त्या इक्वेशनमध्ये पुट करायचा. आणि जी लाईन, जे इक्वेशन तो पॉईंट पण सॅटिस्फाय करतो आणि स्लोप पण सेम येतो, ते तुमचं इक्वेशन ऑफ नॉर्मल असेल किंवा इक्वेशन ऑफ लाईन असेल. त्याच्यामुळे इथे बघा 1,0 जर आपण इथे पुट केलं तर हे इक्वेशन तो सॅटिस्फाय करतो, म्हणजे 1 + 0 = 1 डेफिनेटली. त्याच्यामुळे याचा आन्सर तुमचं डी झालं. सो इथे सॉल्व्ह करत बसू नका, इथे स्लोप पॉईंट फॉर्म यूज करू नका, इथे डायरेक्टली व्हॅल्यूज पुट करा आणि चेक करा, तुम्हाला आन्सर डेफिनेटली मिळेल. द व्हॅल्यूज ऑफ x in 0 to π/2 सॅटिस्फाईंग द इक्वेशन sin x × cos x = 1/4r. आता हा प्रश्नच तुम्हाला हिंट देऊन जातो. कशी? तर sin x × cos x आहे आणि इथे 1/2 पण आहे. इथे जर आपण 2 ॲडजस्ट केला तर
2 sin x cos x मिळेल. बरोबर बोलतोय ना. जर इथे 2 ने मी मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळेल 2 sin x इंटू cos x. आणि 2 sin x इंटू cos x काय असतं, तर तो असतो sin 2x. म्हणजे sin 2x ची व्हॅल्यू किती झाली 1/2. पण साईनचा कोणता अँगल 1/2 असतो, सो sin 30 इक्वल्स टू 1/2. पण सगळे ऑप्शन रेडियनमध्ये आहे, त्याच्यामुळे 30 लिहून आपल्याला काही फायदा नाही. आपल्याला लिहावं लागेल π/6. सो sin π/6 1/2. मग आता हे दोन्ही इक्वेट करा सिम्पली. 2x इक्वल्स टू π/6. सो एक्सची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला π/12. आता इथे एक्सची व्हॅल्यू π/12 मिळाली. π/12 कोणकोणत्या ऑप्शनमध्ये, तर ए आणि बी मध्ये, सी आणि डी मध्ये नाही. म्हणजे डेफिनेटली हे दोन ऑप्शन चुकीचे आहेत. आता उरलेत हे दोन ऑप्शन. या दोनपैकी करेक्ट ऑप्शन कोणता आहे हे कसं डिटरमाइन करायचं, तर एक एक्सची व्हॅल्यू π/12 आहे. आता दुसरी व्हॅल्यू कशी फाइंड करणार आपण, तर ऑप्शन ए बघा, आपण ऑप्शन ए ऐकन इथे चेक करू. ही व्हॅल्यू तर आपल्याला ऑलरेडी मिळाली आहे. मग ही व्हॅल्यू ऐकन हे कसं चेक करायचं, इथे पुट करा sin 2x. सो एक्सची व्हॅल्यू जर आपण π/6 पुट केली तर काय मिळेल बघा बरं. तर एक्सची व्हॅल्यू जर आपण π/6 पुट केली तर sin ऑफ 2 इंटू π/6 म्हणजेच होईल π/3. आणि sin π/3 ची व्हॅल्यू किती आहे, √3/2. बरोबर. त्याच्यामुळे हे आन्सर तर डेफिनेटली होणार नाही. त्याच्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. म्हणजे एकच ऑप्शन उरला तुमचा ऑप्शन बी. सो याचं आन्सर आलं ऑप्शन बी. पण आता जर याला तुम्हाला ऍक्च्युअली करेक्ट कॅल्क्युलेट करायचं असेल, जर व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून कॅल्क्युलेट करायचं असेल, जर तुम्हाला आन्सर ते 5π/12 कसं येतं हे जर कळून घ्यायचं असेल, तर त्यासाठी बघा sin 2x इक्वल्स टू मी काय लिहू शकतो, sin ऑफ π/6. मग मला माहिती आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, म्हणून यालाच मी असं पण लिहू शकतो की sin ऑफ π-2x इक्वल्स टू sin π/6. मग आता पुढे सिंपल π-2x इक्वल्स टू काय मिळेल तुम्हाला, तर तो मिळेल π/6. याला जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू डायरेक्टली मिळते 5π/12. म्हणजे तेच आन्सर, तुमचा आन्सर ऑलरेडी आलेलं होतं ऑप्शन बी. सो हे क्वेश्चन सीईटीसाठी करत असताना अशी पण ट्रिक वापरत चला की हे आन्सर मॅच होतंय का. ऑप्शनमध्ये सबस्टिट्यूशन करत चला. ऑप्शनमध्ये जर सबस्टिट्यूट केलं तर बऱ्याच वेळेस तुमचे आन्सर तिथेच क्लिअर होतात, रादर दॅन सॉल्विंग. जर तुम्ही सॉल्व्ह करत बसले तर तुमचा वेळ जाईल. त्याच्यामुळे डायरेक्ट सबस्टिट्यूशन करून पण चेक करत चला की आन्सर आपलं येतंय का. तर इथे ती ट्रिक वर्कआउट होत होती, त्याच्यामुळे डायरेक्ट आन्सर तुम्हाला बी मिळते. जर पॅरललोपिपेडचा क्वेश्चन असेल किंवा स्केलर ट्रिपल प्रॉडक्टचा क्वेश्चन असेल, आता स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट कुठून आला ते पण सांगतो. तर इथे बघा को टर्मिनस एजेस ऑफ पॅरललोपिपेड दिलेला आहे आणि त्याचा व्हॉल्यूम विचारलेला आहे. जर ए बार, बी बार आणि सी बार या जर को टर्मिनस एजेस असतील, को टर्मिनस म्हणजे काय, तर एकाच पॉइंट पासून ओरिजिनेट होणाऱ्या एजेस ऑफ पॅरललोपिपेड. त्याची डायग्राम मी इथे साईडला दाखवलेली आहे, ती डायग्राम तुम्ही बघू शकता. तुमच्या लगेच लक्षात येईल की पॅरललोपिपेड कसा असतो. जर को टर्मिनस एजेस असतील तर त्याचा व्हॉल्यूम जो असतो तो पॅरललोपिपेडचा तो सिम्पली असतो बॉक्स प्रॉडक्ट ऑफ एबीसी. आता या बॉक्स प्रॉडक्टलाच कसं लिहिता येतं, याला स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट म्हणतात. तोच असतो ए डॉट बी क्रॉस सी. सो अशी त्याची डेफिनेशन असते. मग आता ज्यावेळेस तुम्हाला बॉक्स प्रॉडक्ट किंवा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट येतो, ज्यावेळेस तो येतो त्याच वेळेस ही डायग्राम ड्रॉ करून ठेवायची. ए बी आणि सी. याचं मिनिंग काय, तर एबीसी इज सेम एज सी ए बी इज सेम एज बी सी ए. पण जर उलटं आलं तुम्ही की ए सी बी, तर तो येतो निगेटिव्ह होतो. म्हणजे डायरेक्शन जर चेंज झाली तर तो निगेटिव्ह होतो. आता याचा यूज काय, तर या प्रश्नामध्ये तुम्हाला ए प्लस बी, बी प्लस सी आणि सी प्लस ए या को टर्मिनस एजेस दिलेले आहेत. म्हणून जो गिव्हन पॅरललोपिपेड आहे ज्याचा जो व्हॉल्यूम रिक्वायर्ड असणार आहे, तो व्हॉल्यूम रिक्वायर्ड किती असेल, तर तो व्हॉल्यूम रिक्वायर्ड असेल ए प्लस बी, नंतर बी प्लस सी, नंतर सी प्लस ए. आता हे तुम्ही लिहत बसायचं नाही पेपरमध्ये, डायरेक्टली काय घ्यायचं, तर डायरेक्टली ए प्लस बी डॉट बी प्लस सी क्रॉस सी प्लस ए ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूयात. तर ए प्लस बी डॉट या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट घ्या. सो तो काय येणार बी क्रॉस सी बार प्लस बी क्रॉस ए बार प्लस सी क्रॉस सी बार प्लस सी क्रॉस सी बार प्लस सी क्रॉस ए बार.
क्रॉस प्रॉडक्ट ऑफ सेम वेक्टर किंवा पॅरलल वेक्टर हा डायरेक्टली झिरो असतो, कारण त्यात साइन थिटा इन्व्हॉल्ड असतो. त्याच्यामुळे हा प्रॉडक्ट झिरो झाला. सो इथे फक्त तुम्हाला मिळेल ए प्लस बी डॉट बी क्रॉस सी प्लस बी क्रॉस ए प्लस सी क्रॉस ए. आणि आता अजून एक लक्षात घ्या, जर स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट असेल आणि जर दोन वेक्टर सेम आलेत, म्हणजे एबीसी पैकी जर दोन वेक्टर सेम असतील तर तो डॉट स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट झिरो असतो. म्हणजे ए बीचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट हा कायम झिरो असणार, किंवा ए सी सीचं स्केलर प्रॉडक्ट झिरो असणार, स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. त्याच्यामुळे मी ते लिहित बसणार नाही सगळ्या, तर त्यांचा प्रॉडक्ट डायरेक्टली झिरो येतो. म्हणून इथे आता जर हे आपण डिस्ट्रीब्यूट केलं तर काय मिळेल, ए डॉट बी क्रॉस सी. सो एक टर्म तर तुम्हाला ए डॉट बी क्रॉस सी मिळाली. ओके. दुसरी टर्म काय, ए डॉट बी क्रॉस ए, ती झिरो झाली. नंतर ए डॉट सी क्रॉस ए, ती पण झिरो झाली. नंतर बी डॉट बी क्रॉस सी, ती पण झिरो. आणि बी डॉट बी क्रॉस ए, ती पण टर्म झिरो झाली. म्हणजे उरते फक्त बी डॉट सी क्रॉस ए. आता इथे बघा, मी तुम्हाला ही डायग्राम ऑलरेडी ड्रॉ करायची सांगितली होती. सो बी सी ए इज सेम ॲज ए बी सी, कारण ते एकाच डायरेक्शनला आहेत. म्हणून हा झाला तुमचा डायरेक्टली 2 टाइम्स ए बी सी. सो याचा आन्सर आला तुमचा 2 टाइम्स ए बी सी. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गिव्हन पॅरललेलोपिपेड इज 2 टाइम्स ए बी सी. आणि तो तुमचा ऑप्शन आहे ऑप्शन सी, सी फॉर चेन्नई. सो ऑप्शन तुमचा आला सी. तर या प्रश्नांमध्ये मित्रांनो आपल्याला सीडीएफ दिलेला आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स मायनस 25/10. देन पी ऑफ 27 इज लेस इक्वल्स टू एक्स इज लेस इक्वल्स टू 33 इज इक्वल्स टू. ऑप्शन्स दिलेले आहेत. पण यासाठी एक फॉर्म्युला आहे डायरेक्टली. जर असं असेल ना, तो रिझल्ट मी यूज करतो. तो रिझल्ट काय आहे, तर खूप सोपा रिझल्ट आहे. जर पी ए लेस इक्वल्स टू एक्स लेस इक्वल्स टू बी असेल आणि एफ जर तुमचा सीडीएफ असेल तर याची व्हॅल्यू डायरेक्टली एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए असते. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता हा 10 सेकंदाचा आन्सर मिळेल. इथे काय आहे, पी ऑफ 27 लेस इक्वल्स टू एक्स लेस इक्वल्स टू 33. तर इथे किती मिळणार तुम्हाला, एफ ऑफ 33 मायनस एफ ऑफ 27. डायरेक्टली व्हॅल्यू पुट करा. 33 मायनस 25/10 मायनस 27 मायनस 25/10 इक्वल टू किती मिळेल इथे तुम्हाला, 8/10 मायनस 2/10. म्हणजे हा झाला 6/10. 6/10 म्हणजेच 3/5. तर याचा आन्सर तर तुम्हाला 3/5 मिळालं. ज्याचा ऑप्शन कोणता झाला तुमचा, ऑप्शन ए झाला. The joint equation of pair of straight line passing through origin and having slope 1 plus root 2 and 1/1 plus root 2. तर इथे आपल्याला जॉईंट इक्वेशन फाइंड करायचं आहे. आणि जॉईंट इक्वेशन फाइंड करत असताना तुम्हाला आधी इक्वेशन माहीत असावं लागतात, तशी एक कंडिशन होती. आणि या दोन्ही लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहेत, त्याच्यामुळे यांचे इक्वेशन y इक्वल्स टू एम एक्स असेल. तुम्ही जनरली त्याला कसं सॉल्व्ह करायचे, y इक्वल्स टू एम एक्स घ्यायचे, मग स्लोपच्या व्हॅल्यू पुट करायचे, मग दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करायचे, तसे फाइंड करायचे. पण ती प्रोसिजर खूप लेंदी होती. तशा प्रोसिजरने इथे अजिबात जायचं नाही. इथे जर जॉईंट इक्वेशन दिलेले असतील तर तुम्हाला माहीत असतं की m1 इंटू m2 याची व्हॅल्यू असते डायरेक्टली a/b आणि m1 प्लस m2 ची व्हॅल्यू असते मायनस ट्वाईस h/b. तर आता इथे m1 इंटू m2 कॅल्क्युलेट करणं खूप सोपं आहे. या दोघांचा प्रॉडक्ट किती येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, डायरेक्टली a/b. म्हणजेच डायरेक्टली किती मिळतो आपल्याला, मिळतोय डायरेक्टली a इज इक्वल्स टू b. हे बघा, या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, ती मी कोणत्या इक्वेशनच्या यूज करतोय, तर ax² प्लस ट्वाईस hxy प्लस by² इक्वल्स टू 0. हे जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहे, यांच्या या व्हॅल्यूज आहेत. मग आता a इज इक्वल्स टू b असणारे ऑप्शन कोणकोणते ते चेक करा. तर हा पण नाही आहे, हा पण नाही आहे. मग a आणि d, पण दोन आन्सर तर डेफिनेटली नसतील. त्याच्यामुळे आता आपल्याला ही दुसरी कंडिशन यूज करायची. दुसरी कंडिशन काय सांगते, तर m1 प्लस m2. मग m1 प्लस m2 ची व्हॅल्यू असते मायनस ट्वाईस h/b. आपण ती आता कॅल्क्युलेट करून बघूयात. तर m1 आहे आपला 1 प्लस रूट 2 प्लस 1/1 प्लस रूट 2. ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. पण ॲक्च्युली म्हणजे 1 प्लस रूट 2 प्लस 1/√2. आता या व्हॅल्यूचं जे आन्सर असलं पाहिजे ते मायनस ट्वाईस h/b आलं पाहिजे. आता ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट पण करण्याची गरज नाही, त्याचं पण एक रिझन सांगतो. आता बघा, आपल्याला ऑप्शन कोणते चेक करायचे आहेत, ए आणि डी. आता ए आणि डी जर चेक करायचं असेल तर याच्यासाठी मायनस ट्वाईस h/b ची व्हॅल्यू किती असेल, ट्वाईस ची व्हॅल्यू आहे 2, म्हणून मायनस ट्वाईस h/b ची व्हॅल्यू किती येईल या ऑप्शनसाठी. मी फक्त ऑप्शन डी साठी कॅल्क्युलेट करतोय. ती व्हॅल्यू किती मिळेल बघा बरं,
ती व्हॅल्यू मिळते तुम्हाला -2h म्हणजे -2 बी, बीची व्हॅल्यू 1 म्हणजे ती व्हॅल्यू मिळते -2. सो ऑप्शन डी जर तुमचा आन्सर असतं तर याची व्हॅल्यू तुमची -2 आली पाहिजे, पण तुम्ही इथे बघू शकता हे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत आणि 2 पॉझिटिव्ह नंबरचे ॲडिशन निगेटिव्ह कधीच नसेल, त्याच्यामुळं डेफिनेटली तुमचा ऑप्शन डी पण चुकीचा आहे. सो इथे मी एक पण कॅल्क्युलेशन न करता, किचकट कॅल्क्युलेशन्स एक पण नाही केलेले, तरी मी 3 ऑप्शन्स डिलीट करू शकलो, म्हणजे हा पण तुमचा आन्सर नसेल आणि तुमचा आन्सर डायरेक्टली असेल ऑप्शन ए. तर हा एवढा सोपा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ना इक्वेशन फाइंड करायची गरज पडते लाईन्सचे ना काही. इथे फक्त m1 इंटू m2 यूज करा आणि m1 प्लस m2 यूज करा. या दोन व्हॅल्यू जे इक्वेशन सॅटिस्फाय करेल ते तुमचा आन्सर असेल. ओके.